जरांगेंना बैठकांसाठी पैसे दिले जातात असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे आणि याच मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात असं सुद्धा हाके म्हणतायत। या हाकेंच्या या आरोपांनंतर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। थेट गंभीर आरोप जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांवरती हाकेंनी केलेले आहेत आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। जे तुम्ही आरोप केलेले आहेत जरांगे पाटलांवरती, नेमक्या या आरोपांमध्ये तथ्य काय आणि नेमके पुरावे काय काय आहेत? कोणकोणत्या आमदारांनी जरांगेंना पैसे दिलेत? हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात बर तर ज्या मुख्यमंत्र्यांवरती जरांगे पाटील ज्या देवेंद्र फडणवीसांवरती आईमाईवरून शिव्या देत आहेत, हम्म ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये जे उपमुख्यमंत्री पदावर हम्म जे अजितदादा पवार बसलेले आहेत, त्याच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार हम्म या बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक रस्त्यावरती, मोठ्या हायवेवरती 50 बाय 100 चे बॅनर लावून जरांगे पाटलांना रसद पुरवतायत, पाठिंबा देत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत। हम्म शरदचंद्रजी पवार गटाचे खासदार बीडचे त्यांना पाठिंबा देत आहेत। हम्म मला एक सांगा, हे आमदार खासदार बैठका गाड्या, तुम्हाला सांगतो मोठमोठे बॅनर्स हम्म आणि बैठका, हे पैसा येतो कुठून? हम्म आणि लक्ष्मण हाके ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात बोलले की निवडून आलेल्या आमदाराला त्या 2-3 लाख मतदारांचं त्या विधानसभा कन्सिस्टन्सीचं दायित्व असतं, पालकत्व असतं। हम्म निवडून आलेल्या आमदारांनी असे मोठे बॅनर लावावेत, हम्म जरांगेंना पाठिंबा द्यावा, म्हणजे यांना ओबीसींना यांनी गृहीत धरलंय का? ओबीसींना काय तो ओबीसी बाबत हे बोलणार आहेत हे त्यांनी एकदा जाहीर करून टाकावं ना। ते राहिलं बाजूला, त्या गेवराईच्या आमदारानं माझा पुतळा जाळला का? बर रात्री 2 वाजेपर्यंत त्या गेवराईचे आमदार विजय पंडितांचे चेले चपाटे भुरटे गरदुल्ले हम्म त्यांनी मला रात्री 2 वाजेपर्यंत मला शिव्या देत आहेत। माझा पुतळा ज्या ठिकाणी गेवराईत जाळलाय ना, त्या ठिकाणी मी आता निघालोय। पुतळा काय जाळतंय? अरे मला जाळा तिथं, तुम्ही, मी येतोय ना तिथं आता। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला जाळून जर तुम्हाला मराठा आरक्षण घ्यायचं असेल, आता तर ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातलं संपलेलंच आहे, कारण 58 लाख कुणब्याच्या नोंदी झालेत म्हणून छाती ठोकपणे जर जरांगे सांगत असतील, हा तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गावगाड्यातला महाराष्ट्राच्या सोसायटी मधला 50% ओबीसी वाऱ्यावर सोडलाय का? हम्म मराठा जर इन्क्लूड झाला या ओबीसी रिझर्वेशन मध्ये, हम्म तर बलुत्या आलुत्याचं काय होईल? कुडमुड्या जोशी, हम्म मेडंग्या जोशी, गावगाड्यातला सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी, हम्म अरे या माणसांचं काय होईल? माळी साळी कोळी तेली गुरव घडशी हम्म नाभिक सुतार लोहार कुंभार, काय होईल या माणसांचं? त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकतील का मुख्यमंत्री महोदय? त्यांच्या स्पर्धेमध्ये, या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातला सोशल बर डिस्क्रिमिनेशन झालेला, हम्म सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बर असलेला हम्म हा क्राऊड टिकेल का त्यांच्या स्पर्धेत? बर पण या लक्ष्मणजी, आता मी तुम्हाला प्रश्नासाठी आम्ही थोडंसं भांडतोय। थांबवतो। अजून एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे अशी की मनोज जरांगे मुंबईवर जाण्यावरती ठाम आहेत। 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचा मुंबईमध्ये धडक मोर्चा पार पडतोय। आता नेमका या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे मुंबईवरती येण्यासाठी ठाम आहेत। उपस्थितांमध्ये बीडच्या मांजरसुबा इथं एक इशारा बैठक सुद्धा पार पडली। नेमकं बैठकीतून जरांगेंनी काय इशारा दिला होता, आपण तो आधी एकदा ऐकूयात, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। कोणी जरी असला तरी तुम्ही आमचेच लेकरं, जर आम्ही तुमचे त्या भानगडीत नका पडू। ते देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी, त्यावेळेस आम्ही नाव देणार ठेवू। कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं। साध्या गाण्याचा विषय नाही झाला, ते कधी केस करायचं बघा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मग वकील लावले असते। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आता मराठा आरक्षणासंदर्भात सर्व महाराष्ट्राला कल्पना आहे की 10% आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। आता त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जे म्हणून मराठा समाजाला देता येईल ते देण्याचा मानस आणि भूमिका सरकारची निश्चितच प्रत्येक वेळेला राहिलेली आहे।
लक्ष्मणजी, आपण जर आता जरांगेंचा बाईट ऐकला असेल तर त्यांनी त्या सभेमधून थेट इशारा दिलेला आहे, सत्ता पालट झाल्यानंतर मी कुणाला सोडणार नाही. जरांगे थेट म्हणतात मुंबईमध्ये वरती येण्यावरती ते ठाम आहेत. फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर ते आंदोलन सुद्धा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. काल एक इशारा बैठक सुद्धा पार पडली बीडमध्ये. या सगळ्याकडे आपण कसं पाहताय? मुळात जरांगे लोकशाही मानत नाहीत असं दिसतंय मला. हम्म. जरांगे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या हक्क अधिकारावर चकार शब्द बोलत नाहीत. ते एका बाजूला म्हणतात की ओबीसी आणि आम्ही भाऊ आहोत. हम्म. मग त्या ओबीसीचं घर उद्ध्वस्त, झोपडं उद्ध्वस्त करायला हे जरांगे चाललेत. हम्म. हे जरांगे हा बावळट माणूस आहे हो. इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे एवढे लाड केले. हम्म. अरे राष्ट्रद्रोह होत नाही का हो यानं? मुंबई मधली व्यवस्था बेकायदा वेठीस धरणारा माणूस, इथल्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देणारा माणूस. मी काही भाजपचा कार्यकर्ता नाही बरं का. जे त्यांच्या भाजपच्या मांडीला लावून बसलेली माणसं आहेत ते त्याला उचकावत आहेत, त्याला चिथावणी देत आहेत. आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोललं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही का हो ह्यो? अजितदादा पवारांना विचारायचं डेअरिंग करतील का मुख्यमंत्री महोदय? काय कळत नाही राहतो. सोळंकी नावाचा वयोवृद्ध आमदार, हा पंडित नावाचा आमदार मांडीला सरळ मांडी लावून अशा- कोण बसतात? पण हाकेजी, तुम्ही आता जो आरोप करताय मांडीला मांडी लावून बसतात, नेमकं कोण बसतात? कोणावरती थेट रोख आहे तुमचा? अरे अजितदादा पवार नाहीत का उपमुख्यमंत्री पदावर? बर, थेट कोणाचे आमदार अजितदादांवरती आहेत हे तुमचा पण? आरोप आहे? अरे हे पंडित आणि हे सोळंकी कुणाचे आमदार आहेत? हम्म. अजितदादा पवारांचे आमदार नाहीत. हम्म. बरं, निवडून आल्यावर तुम्हाला एखाद्या जातीच्या आंदोलनामध्ये आमदाराला असं सहभागी होता येतं? हम्म. बरं, व्हा तुम्ही न्याय मागणीसाठी तुम्ही सामील व्हा, आमची अडचण नाही. पण ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त होत असताना तुम्ही बेकायदा मागणीला पाठिंबा देताय, जाहीर पाठिंबा देताय, बॅनर लावून पाठिंबा देताय. अरे लाज वाटते असल्या आमदारांची आणि असल्या पक्षप्रमुखांची. मुख्यमंत्री महोदयावर, कॅप्टन वरती शिव्या देतोय हा माणूस. आणि अजितदादा पवार काय हो, पैशासाठी तुम्ही बसलाय मुख्यमंत्री महोदयांच्या मांडीला मांडी लावून? लाज वाटते. मुख्यमंत्री महोदय ओबीसी तुम्हाला माफ करणार नाहीत. कसला हो तुमचा डीएनए ओबीसी? पण लक्ष्मणजी, तुम्ही मी तुमचे बाईट्स काही ऐकले, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होता की जरांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत आरक्षणासंदर्भातल्या त्या रास्त आहेत. तुम्ही त्याचं समर्थन सुद्धा केलंय. मग हे सगळं असताना थोडासा मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये, ऐका ना माझा ऐका हाकेजी, मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये जो काही तेढ निर्माण होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवायचा प्रयत्न नाही करू शकत का? या सगळ्या पार्श्वभूमीतून काहीतरी एक समन्वय साधला पाहिजे ना दोन्ही समाजांना. हो, मान्य. जरांगींची मागणी आरक्षणाची ती देवेंद्र फडणवीसांनी 10% आरक्षण देऊन दिली ना. त्याच्याही पलीकडे नरेंद्र मोदींनी परत ईडब्ल्यूएस वेगळं दिलंय 10%. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. मग आता एवढं करून पण ह्यांना ओबीसी मधून का आरक्षण पाहिजे? कारण गावगाड्यातला सरपंच सुद्धा ओबीसीचा यांना होऊ द्यायचा नाही, पंचायतीचा मेंबर होऊ द्यायचा नाही, नगरसेवक होऊ द्यायचा नाही. ओबीसीचं आरक्षण संपवण्याची कुटील राजनीती शरद पवार करताय कुटील राजनीती? कोणावरती रोख आहे हाकेजी? तुम्ही धडाधड आरोप करताय, रोख कोणावरती आहे? अहो, शरद पवारांचा बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे की नाही? बजरंग सोनवणे असं करतात असं तुमचं म्हणणं आहे? अरे कालची फुटेज घ्या ना सगळे. तो प्रत्येक मीटिंग मध्ये, रॅलीमध्ये सहभागी झालाय. अजितदादा पवारांचे आमदार सहभागी झालेत. त्यांचे जाहीर स्टेटमेंट आहेत ना, कालचे स्टेटमेंट आहेत. लक्ष्मण हाकेचा पुतळा, एका मेंढपाळाच्या पोराचा पुतळा जाळतायत. अरे लाज वाटली पाहिजे. पिढ्यानपिढ्या आमदार खासदार पदावर आमची मतं घेऊन आमच्या पिढ्यांचं शोषण करून तुम्ही लिडरशिप करताय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आम्हाला हे आमचे उपकार फेडताय का? सोळंकी, अरे म्हाताऱ्या आमदारा, आता म्हणाल तुम्ही जीभ घसरली. लाज वाटली पाहिजे तुला. माजलगाव मध्ये धनगरांनी तुला मतदान दिलं नाही, ओबीसीनी मतदान दिलं नाही तुला, आणि तू त्या जरांगेला, बावळट माणसाला तू पाठिंबा देतो आणि आमचे पुतळे जाता तुम्ही. बरं लक्ष्मणजी, आता या सगळ्या तुमचा आक्रोश, तुमचा संताप हा सगळा एकंदरीत बघितल्यानंतर आता लक्ष्मण हाकेंची या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढची भूमिका काय असणार आहे? लक्ष्मण हाके जर सत्ताधारी माणसांना जर झुंड बघायला मिळत असेल, झुंडीवरती जर ते स्वार होऊन जर या जरांगे नावाच्या खुळचट माणसाला जर बळी पडत असतील, तर महाराष्ट्रातला अर्ध्याहून जास्त क्वांटम असलेला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती या माणसांना एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट जीव गेला तरी चालेल. आज मला शासनाचं कुठलंही संरक्षण नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसलेले ओबीसीचे मंत्री सुद्धा यावर बोलायला तयार नाहीत. एक साधा फोन कॉल करायला तयार नाहीत. जर ओबीसी भुजबळांनी तुम्हाला संपर्क साधायचा प्रयत्न नाही केला का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? ते सुद्धा ओबीसी नेते आहेत,
त्यांनी सुद्धा अनेकदा ओबीसी समाजासाठी त्यांनी सुद्धा अनेकदा आवाज सुद्धा उठवलेला आहे. तुम्ही सुद्धा आवाज ओबीसी समाजासाठी काम करताय. भुजबळांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही केला किंवा तुम्ही नाही भुजबळांकडे गेलात कधी? मी काल परवा दिवशी एक संपर्क केला, 2-3 वाक्याचा आमचा संवाद झाला आणि मी त्यांना नेता मानत आलोय. ते शांत बसणाऱ्यातले नाहीयेत इथपर्यंत, आजपर्यंत माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण डझनावारी ओबीसीचे मंत्री असताना त्या पक्षाच्या अजेंड्यावर त्यांनी काम जरूर करावं ना. पण ओबीसीच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांची जाऊन भेट घेतली पाहिजे एकदा. नक्की काय आहे ती ओबीसी बांधवांना तुम्ही समजावून सांगा म्हटलं पाहिजे. एवढा महाराष्ट्र अस्वस्थ होत असताना, समाजामध्ये दरी निर्माण होत असताना या लोकांना काही देणं घेणं नाही या गोष्टीचं. बर, ठीक आहे. धन्यवाद लक्ष्मणजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत तुमचं म्हणणं मांडलं यासाठी धन्यवाद.